तुम्ही महिलांना सक्षम करायचे म्हणून लाडक्या बहिणींना 1500 रुपये देतात. या भगिनी ज्या आहेत तुमच्या, देवेंद्रजी असतील किंवा एकनाथजी शिंदे असतील किंवा सुनेत्रा वहिनी असतील, त्यांनी बघावं यातल्या प्रत्येक महिलेच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत. आणि ही मंडळी कष्ट करणारी मंडळी आहेत. म्हणजे ही मंडळी तुम्हाला आपल्याला काही फुकट मागत नाही आहे. ते फक्त म्हणत आहेत की आम्हाला काम, आता तुम्ही ऑर्डर्स नाही काढली तर त्यांना पैसे कुठून मिळणार आहे? त्यांना कामच नाही आहे. ते होईल तुमचं सरकार. मला असं वाटतं आम्ही मुंडन करणार आहेत म्हणून आता भुसे साहेबांना पत्र निवेदन देऊन आलो. त्यांची काहीच रिएक्शन नाही आहे. एवढ्या दिवस थांबून पण आम्हाला तुमचा समग्रचा विषय माहीत आहे. मग किती दिवस माहीत आहे म्हणून आम्हाला थांबवणार आहेत? आम्ही किती दिवस थांबणार आहेत? माझं पण 7 वर्षाचं लेकरू मी टाकून आलेले. मी तर कंटिन्यू इथं मैदानात आहे पहिल्या दिवसापासून. किती दिवस राहणार आहेत? मी 6 दिवस स्टेशनवर राहिले सर. पैसे पण संपलेत. तसं मॅनेज करायचं म्हटल्यावर कुठून कर्ज काढून करतोय मॅनेज, पण आता थांबायची मानसिकता नाही मुलं बाळ सोडून. कारण माझी मुलगी काल परवा पडली, तिचे दोन्ही गुडघे मनगड हे फुटले सगळं. 7 वर्षाच्या लेकरच, तरी मी आई म्हणून तिला बघायला जाऊ शकत नाही. किती दुरावस्था आहे आमची. आणि कधी जाग येणार आहे शासनाला? मग आम्ही दुसरी मागणी ठेवलेलीच आहे की आम्हाला इच्छा मरणाची परवानगी द्या. मग ते तर देऊ द्यात. आम्ही सगळेजण मग संपून तरी टाकता येईल हा विषय. कारण आमच्या सेवाच आता कुठं 6 वर्ष, 5 वर्ष, 3 वर्ष, 2 वर्ष राहिलेत. आमचे दरवर्षी 20% तर लोक रिटायर होतात. जास्तीत जास्त 8 वर्ष आमची सेवा राहिलेली आहे. मग तेवढ्यासाठी किती प्रतीक्षा करायला लावणार? आणि आता असं होतंय की एखादा दिवस जर इथं शनिवार रविवारी बसू देत नाहीत आणि आम्ही गावी गेलो तर आमचे सहकारी जे कायम झालेले आहेत किंवा इतर लोकांना, आता सगळ्यांना हा ऐरणीवरचा विषय दिसतो की तुम्ही 58 दिवसापासून तिथे. मग सगळेजण विचारतात. काही जण मिस्किलपणे विचारतात, काही जण कुतूहलाने विचारतात. शर्मेने मान खाली घेऊन किती दिवस जगणार आहेत ना आम्ही? काय म्हणले भुसे साहेब? हा, मला समग्रचा विषय माहिती आहे. परत आम्ही गाडीजवळ पळत जाऊन म्हटलं, साहेब आम्ही मुंडनाचा इशारा दिलाय, आम्ही स्त्रिया सगळे मुंडन करतोय, तर आम्ही मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालतो. विषय तेवढंच. किती वेळ भेटले? 1 मिनिट. 1 मिनिट? हो, कारण गर्दीच एवढी होती त्यांच्यासमोर. निवेदन आमचं घेत घेत दुसऱ्यांचे त्या गर्दीत, म्हणून ते लक्षात आलं आमच्या की त्यांच्या लक्षात नाही आलं आम्ही काय म्हटलो ते. म्हणून आम्ही परत गाडीजवळ येऊन थांबलो आणि परत म्हटलं, साहेब आम्ही ते निवेदन दिलंय, त्याच्यात आम्ही स्त्रियांनी मुंडनाचं हे ठरवलंय. म्हणजे मी CM साहेबांशी बोलतो. इतका गंभीर विषय. जी लोक 2-2 महिने इथे बसले त्यांना मंत्री 1 मिनिट भेटतात. मला असं वाटतं दादा भुसेंनी एकदा येऊन बघावं. माझं म्हणणं असं आहे की लोकांनी येऊन इथं एक 40 डिग्रीमध्ये दिवसभर बसून तरी बघावं.